धावेवर रोखलंय रोखलंय. दोन धावी संघाचा धावपळ उघडतोय. 3 गडी बाद 2 धावा. सुंदर सुरुवात सागर आणि दिपेश याची. रामेश्वर मांडकी संघाच्या सलामीवर मैदानात सागर आणि दिपेश. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. चेंडू मात्र नैसर्गिक अडथळ्यामुळे इकडे तिकडे होतो. 2 धावा पूर्ण घ्या. तिसरी धाव देखील पूर्ण करतो. 3 धावेची संघाची धावसंख्या होती. 3 गडी बाद 5 धावा. सुंदर फलंदाजी करतोय सागर आणि दिपेश मैदानात रामेश्वर मांडकी या संघासाठी. पुन्हा एकदा दिपेश पंतांच्या डाव्यापासून मारा करतो. सुयोग चेंडूला झाडले बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिपेशच्या बॅट मधून निघतोय तो हा दणदणीत खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या होती 11 धावा. आक्रमक झालाय मैदानात दिपेश. त्याला माहिती आहे दोन्ही संघ बलाढ्य. समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे. पुन्हा एकदा उडवलाय त्याच दिशेला. तोच फलंदाज तोच गोलंदाज. दिशा मात्र तीच. चेंडूला तो सीमारेषेच्या बाहेर. 3 चेंडूवर 3 षटकार लगावले सलग. संकेत पवार यांच्याकडून फलंदाजासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नरेश खांबे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आज नरेशचा खिसा मात्र गरम आहे. विनोदाकडून देखील 500 रुपये आहेत. तिच्या किती पैसे वसूल होतात. उडवलं 800 रुपयाचा मानकरी ठरलाय दिपेश खांबे. विनायक खाडेकर यांच्याकडून 500, संकेत पवार यांच्याकडून 200, नरेश खांबे यांच्याकडून 100 रुपये. काय फलंदाजी करतोय मांडकी संघाचा खेळाडू. संघाची धावसंख्या 23 धावा. महागडे षटक म्हणता येईल ते. पुन्हा एकदा त्याच दिशेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. सुंदर क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा तरी रोखल्या क्षेत्ररक्षकांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26 धावा. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये दिपेश आणि सागर याची. पुन्हा एकदा स्ट्राईकला तो दिपेश. सलग 3 षटकार मारण्याचा कारनामा केला या दिपेशने. तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळणार आहे. पुन्हा एकदा कुणाल येतोय. हो पंत व्यायाम करतायत. वाईट घोषित करतायत. संघाची धावसंख्या 27 धावा. उडवलाय. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू मात्र अडतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. तीन धावण्याची संघाची धावसंख्या होती 30 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम षटक. पंतांच्या डाव्या बाजूला मारा करणार तो कुणाल. सागर डावपुरा फलंदाज. सागरने देखील सुंदर सुरुवात केली या सामन्याची. तो सागर मैदानात आहे. पुन्हा एकदा सागरसाठी पुढे चेंडू. 1 धाव तो पूर्ण केली आहे. सुंदर फटका. दुसरी धाव देखील पूर्ण करतोय.
दोन धावा सहजरित्या पूर्ण केला. तिसरी धाव देखील पूर्ण करतो. सुंदर रनिंग बिटवीन देखील म्हणजे सागर आणि दीपेश यांच्यामध्ये 3 धावांनी संघाची धावसंख्या होती 33 धावा. आता मागच्या ओव्हर मध्ये सलग 3 षटकार मारणारा दीपेश मात्र स्ट्राईकला येतोय. पुन्हा एकदा 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर नरेश खांबे यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयाचा पारितोषिक आहे. त्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. हो 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 उडवलाय तर चेंडू उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वा काय फलंदाजी करतो. संघाची धावसंख्या झाली ती 39 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून 2 षटकार आले तर नरेश खांबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढं चांगला फटका म्हणता येईल. 2 धावा तर पूर्ण केली आहेत. 3 धावा देखील पूर्ण करतोय. हो हो सुंदर आणि बिटिंग विकेट. 3 धावी संघाची धावसंख्या होती 42 धावा. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला सागर. हो 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 लेग साईडच्या दिशेने ट्रोलर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल बाद होतोय. झेल बाद. सुपर बॉल किती आहेत. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आहे. आक्रमक राजा मैदानात येतोय. शेवटचा चेंडू सांगितलं राजा. संकेत पवार 200 रुपये आणून द्या. आता दीपेशला बक्षीस द्यायचं आहे. संकेत पवार एक शेवटचा चेंडू बाकी आहे. उडवलाय. काय फलंदाजी केले या राजाने.